नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आपण बघत आहोत ट्विट वॉर सध्या देशामध्ये सुरू आहे आणि सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी ट्विट्स केली होती त्या ट्विट्सवर काँग्रेसनं आक्षेप घेतल्याचं आता समोर येत आहे. खरं तर या सगळ्याबद्दल आता राजकीय वातावरण सुद्धा तापायला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन सुरू असताना विदेशातल्या सेलिब्रिटींनी त्याच्याबद्दलचं ट्विट केलं आणि त्याला डिफेंड करण्यासाठी म्हणून भारतातल्या भारतरत्न लता मंगेशकर त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांनी याबद्दल भारताची भूमिका स्वतःचं मत मांडलं आणि त्यानंतर आता त्यांचंच ट्विट हे कुणाला तरी जिवारी लागले का हा सवाल निर्माण झालेला आहे. कारण आता यांच्या या ट्विटची चौकशी होणार आहे. आरोप केला जातोय की या सेलिब्रिटींनी जे ट्विट केले ते दबावातून केले गेले. त्यामुळे काँग्रेसनं आज याची चौकशी करण्याची मागणी केली आणि तातडीनं राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची चौकशी करण्याचे आदेशही दिलेत. आणि या चौकशीच्या आदेशानंतर भाजपच्या काही नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. देवेंद्र फडणवीसांनी याच संदर्भातलं ट्विट करत भारतरत्नांची चौकशी करण्याची ही वेळ का आली असा प्रश्न देखील उपस्थित केला. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर उहापोह करण्याचा आपला हा आजचा कार्यक्रम. ट्विट रुते कुणाला. भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी जे ट्विट केलं त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेली होती. पण त्यांच्या या मागणीवरती आणि गृहमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरती टीकेची झोड उठलेली असताना आता मात्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काहीशी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. काँग्रेसवर टीकेची झोड उठल्यानंतर आता भाजपनं मागणीचा विपर्यास केल्याचा आरोप सावंत यांनी केलेला आहे. भाजपची चौकशी करावी अशी मागणी होती, सेलिब्रिटींच्या चौकशीची मागणी नाही. भाजपचा सेलिब्रिटींवर दबाव होता अशा प्रकारचं वक्तव्य आता सारवासारव एक प्रकारे केलेली आहे सचिन सावंत यांनी. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत फोन लाईनवरनं. सागर, आता सचिन सावंत यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतं आहे. भाजपनं मागणीचा विपर्यास केला असं देखील ते म्हणतायत. काय सांगता येईल याबद्दल? अभिजित, आज सकाळी काँग्रेसच्या वतीने गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यामध्ये संपूर्ण गेले काही दिवसांमध्ये जे सेलिब्रिटी असतील म्हणजे ते क्रीडा क्षेत्रातले आहेत, चित्रपट सृष्टीतले आहेत, त्यांनी जे ट्विट केलं आहे त्याची चौकशी करावी अशा स्वरूपाचं भाष्य केलं गेलं. अर्थात त्यानंतरनं मोठा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला. काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावर टीका होत असताना त्यानंतरनं कदाचित सचिन सावंत यांना सारवासारव करण्याची वेळ आली की आहे की काय असं वाटतंय. कारण की आता त्यांनी जे ट्विट केले आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणले आहे की आम्ही जी भूमिका मांडली होती त्यामध्ये सेलिब्रिटींची चौकशी नाही तर त्यांना कोणी दबाव आणला का या माध्यमातून भाजपाची चौकशी केली जावी. अर्थात सचिन सावंत यांचं पहिलं भाष्य आणि नंतरनं आता केलेलं ट्विट याच्या माध्यमातून जवळपास दिसून येतं की कुठे ना कुठेतरी सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात भारतरत्न लता मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर असतील किंवा इतर जे मान्यवर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांच्यावर विषयी केलेली चौकशीची मागणी यावरून सोशल मीडियामध्ये उडालेला आरोप प्रत्यारोपांचा खेळ यामुळे सारवासारव करण्याची वेळ आता सचिन सावंतांवर आली आहे का असं या ट्विटमधनं जवळपास दिसून येतं. आता त्यांचं स्पष्ट मत आहे की भाजपने विपर्यास केला, आम्ही भाजपाच्या कुणी दबाव आणला आहे का याची चौकशी केली. विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा ट्विटमध्ये म्हटलं आहे की काँग्रेसने मागणी केली आणि त्यावर माझी भूमिका मांडली. यावरनं सुद्धा अनिल देशमुख यांनी सुद्धा स्वतः सावध भूमिका घेतलेली आहे. कुठे ना कुठेतरी जनमानसाचा आपल्यावर रोष वाढू नये यासाठी ही सावध भूमिका दिसते. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा शेतकरी आंदोलनावर सुरू असलेल्या ट्विटर वॉरला आता एक वेगळं वळण लागलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की अमेरिकन पॉप गायिका रिहाना हिनं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात एक ट्विट केलं. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ते ट्विट होतं. त्याच्यानंतर भारतातल्या सेलिब्रिटींनी मात्र हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे असं म्हणत तिच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर आता
या सेलिब्रिटींवर कुणाचा दबाव होता का आणि ते तपासलं जावं, या सेलिब्रिटींची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। बघूया या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। भारतरत्नांच्या त्या ट्विटची होणार चौकशी। लता मंगेशकर आणि सचिनच्या ट्विटची चौकशी। विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। राज्यात ट्विटरवरून पेटलं राजकारण। शेतकरी आंदोलनावरून ट्विटरवर रंगलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानानं दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं होतं। भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर सह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही रिहानाचा विरोध केला होता। मात्र आता या ट्विटर वादाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंनी केलेले ट्विट हे एकसारखे असून कुणाच्या दबावाखाली त्यांनी हे ट्विट केलं होतं का याची चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेसने केली आहे। काही ट्विट आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पोर्ट्स स्टार आणि पॉप स्टार कडनं आलेले आहेत, सेलिब्रिटीज कडनं आलेले आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये एक फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलनाचीच भूमिका केंद्र सरकारने घेतली, जी अपेक्षा नव्हती। अपेक्षा ही आहे की कोणी व्यक्ती ट्विट केलं त्याची काही दखल घेण्याची गरज नाही, देशाने ट्विट केलं तर त्याची दखल घेतली जाते। परंतु त्यानंतर काही सेलिब्रिटीजना ट्विट करायला भाग पाडलं गेलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि असं असताना ज्या वेळेला त्या ट्विटचा अनालिसिस केला, आम्ही विश्लेषण केलं, तेव्हा अनेक त्याच्यामध्ये शब्द समान होते। अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचं ट्विट तर एकच त्या ठिकाणी भाषा आहे, जसं सयामी जुळे असतात तशा पद्धतीचं। आता कुठल्या दबावाखाली कोण ट्विट करतो याच्या बाबतीत मी बोलू शकत नाही, पण काही दबाव करून काही सेलिब्रिटी असतील, सिने आर्टिस्ट असतील, सध्याच्या सरकार लोकांना वर दबाव आणते, हे खरं आहे। काँग्रेसच्या या मागणीमुळे राज्यातील राजकारण पेटलं असून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडी सरकार आता या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाचं भूषण असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये काही कारण नसताना कारवाई करणार, याच्यावरून या सरकारचं डोकं हे किती फिरलेलं आहे हेच स्पष्ट होतं। बाहेरच्या देशातल्या माणसांनी, म्हणजे कोणी समजा उद्या एक सिंगर आहे, उद्या आणखीन कोणी आहे, ज्यांना आपल्या देशाविषयी काहीही माहिती नाही आहे, त्यांना भारत देश कुठे आहे हेही बहुतेक माहिती नसतं, अशा लोकांनी काहीतरी ट्विट करायचं आणि आपण त्यावर भांडून उहापोह करायचा, हे चुकीचं वाटतं। खरं तर रिहानाच्या ट्विट नंतर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसह अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंसह खेळाडूंनी ट्विटरवर मोहीम चालवली होती। मात्र या ट्विटविषयी काँग्रेसनं संशय व्यक्त केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता चौकशीचं आश्वासन दिल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय। त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवली जातीये। पण भारतरत्न सारख्या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलेल्या दिग्गजांच्या ट्विटवर असा संशय व्यक्त करणं हे कितपत योग्य आहे असा सवालही विचारला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर भारतरत्नांच्या ट्विटवर किंवा त्यांच्या भूमिकेवर असा संशय व्यक्त करणं कितपत योग्य आहे अशी चर्चा तातडीनं सुरू झाली। काँग्रेसनं यावर सुरुवातीला आक्षेप घेतलेला होता, मात्र त्यानंतर या आक्षेपावर भाजपच्या नेत्यांकडनं तीव्र प्रतिक्रिया यायला लागल्या। सोशल मीडियावर देखील विलास याची चर्चा झाली आणि त्यामुळे हा मुद्दा आणखीन पेटला असं सध्या तरी दिसतंय। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत काही मान्यवर आहेत। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत, आपल्या सोबत सोशल मीडिया एक्सपर्ट अतुल कहातेजी आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत, सोबतच अभिनेत्री मीरा जोशी आपल्या सोबत आहेत। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरची चर्चा सुरू करण्यासाठी म्हणून सुरुवातीला विश्वास पाठक यांच्याकडे आपण जाऊया। पहिला प्रश्न विश्वासजी आपल्याला विचारावासा वाटतोय तो म्हणजे भारतरत्नांसारख्या रत्नांच्या, देशाच्या रत्नांच्या भूमिकेवर, त्यांच्या ट्विटवर अशा प्रकारे
संशय व्यक्त करणं किंवा एक प्रकारचा आक्षेप घेणं हे योग्य वाटतं का? ही खरोखरच एक बौद्धिक दिवाळखोरी आहे या महाविकास आघाडीची, या गृहमंत्र्यांची आणि सचिन सावंतांनी ज्या प्रकारची तक्रार केली त्याप्रमाणे. खरं तर तक्रार करण्याची एक पद्धत असते, कोणी कोणाची चौकशी करू शकत नाही. आणि तुम्ही जे भारतरत्न आहे लता दिदी, ज्यांचं वय आज 90च्या आसपास आहे, सचिन तेंडुलकर जो आपला हिरा आहे, त्याची तुम्ही चौकशी करणार म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण आपली अक्कल गहाण ठेवल्यासारखी आहे. आता प्रश्न असा आहे की मुळामध्ये यांनी काय ट्विट केलं, असं गृहीत धरा की हे ट्विट अजून क्ष व्यक्तीने केलं, आपण लता दिदींना किंवा सचिन तेंडुलकरांना बाजूला करू. त्या ट्विटच्या कंटेंट बद्दल काँग्रेसला काही आक्षेप आहे का? जर कोणी असं म्हटलं की भारत हा सार्वभौम देश आहे, आमचा आंतरिक मामला हा आमचा मामला आहे, आम्ही सोडून घेऊ, बाहेर कोणी लक्ष करायची आवश्यकता नाही, त्याला काँग्रेसचा आक्षेप आहे का? त्यांनी सांगावं. दुसरं रिहानाचं आपण जे म्हणतोय, रिहाने जे म्हटलं त्याला काँग्रेस सपोर्ट करते का? त्यामुळे अशा प्रकारचं एक झुंज लावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अतिशय हास्यास्पद प्रकार आहे. आम्ही तर म्हणजे आव्हान करतो की यांनी ती चौकशी करूनच दाखवावी. जनता पक्ष कशी रस्त्यावर उतरेल. आणि आता 2 तासामध्येच गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट जर आपण बघितलं तर सचिन सावंतचं म्हणलं की यांनी परत आपले शेपूट खाली घातली, अशा टाईपची स्थिती आहे. मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकारकडे आता कोणते अजेंडा राहिला नाही, त्यांना काम झेपत नाहीये, सरकार चालवता येत नाहीये. जे अट्टल गुन्हेगार आहे, ज्यांच्यावर FIR लॉन्च झालेले आहे, जसं नागपूरला रोजच्या रोज खून होतात त्यांच्याच शहरामध्ये, त्यांच्यावर ते ऍक्शन घेऊ शकत नाही. मात्र जे आपले देशाचं असं म्हणजे गहाणा म्हणतो ज्याला आपण, असं देशाचे भारतरत्न अशांच्या मागे तुम्ही लागताय. मला असं वाटतं की यांनी ते करूनच दाखवावं, जनता त्यांना बरोबर धडा शिकवेल. राजू वाघमारेंना बहुतेक तुमचं म्हणणं पटत नाहीये. आणि राजू वाघमारेजी, आता जे स्पष्टीकरण आलंय त्याच्यात तुम्ही असं म्हणताय, म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते असं म्हणतायत की विपर्यास केला गेला. तुम्हाला नेमकी चौकशी कुणाची करायची आहे, कशासाठी करायची आहे, आणि चौकशी तुम्हाला अभिप्रेत काय आहे, एकदा महाराष्ट्राला सांगून टाका. सगळ्यात पहिली गोष्ट की या प्रकरणाबद्दल ज्या गोष्टीची चौकशी करायची आहे, ज्या गोष्टीबद्दल बोलायचंय, त्या गोष्टीला नेहमी सोडायचं आणि स्वतःच्या आखलेचे तारे तोडायचे, ही भाजपची पद्धत आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांग, आमचा खुलासा किंवा आमची कंप्लेंट गृहमंत्र्यांकडे काय होती? आमची कंप्लेंट ही होती का की भारतरत्न लता दिदींची चौकशी करा, सचिन तेंडुलकर साहेबांची करा. आमची चौकशी कोणाची करा याबद्दल नव्हतं. सेलिब्रिटी बद्दल, भारतरत्नांबद्दल, स्पोर्ट्समन बद्दल आम्ही चौकशी करा हे सांगितलं. ते अगदी स्पष्ट आहे. आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही जर ही पूर्ण घटनाक्रम जर तुम्ही पकडला तर तुमच्या लक्षात येईल, अहो रियाना काय अमेरिकेची प्रेसिडेंट आहे का की इंग्लंडची प्रेसिडेंट आहे? कोण आहे ही रियाना? हिला 5 पैशाची सर नाही, आमच्या भारतरत्नाच्या नखाची सर नाही. मग अशा रियानाच्या ट्विटला या देशाचे पंतप्रधानांसकट यांचं सरकार एवढा मोठा प्रोपोगंडा करतं की जणू काय ती रियाना म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत किंवा अमेरिकेचे पंतप्रधान आहेत. हे ज्या पद्धतीने भाजप सरकारने केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल की ज्या ट्विटचं प्रमाण आणि जे टायमिंग झालं त्याच्यामध्ये काय दिसून आलं तुम्हाला, तर सायना नेहवाल आणि तुम्ही अक्षय कुमारचं ट्विट बघा, प्रत्येक शब्द आणि शब्द हा बरोबर आलेला आहे. सुनील शेट्टीचं ट्विट बघा, त्याच्यामध्ये त्यांनी टॅग केलेलं आहे भाजपच्या उपाध्यक्षाला मुंबईच्या. आमचं म्हणणं काय आहे की अशा प्रकारे वेगवेगळ्या देशाच्या प्रदेशात राहणारे हे सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्समन जे गेली 70 दिवस शेतकरी बसलेले आहेत सत्याग्रह करायला, त्यावेळी ह्या कोणाचेच ट्विट येत नाहीत. परत ज्यावेळी एका टायमिंगला येतात त्यावेळी यांचे शब्द आणि शब्द बरोबर आहेत. मग हे जर शब्द बरोबर असतील म्हणजे एक तर हे ट्विट त्यांच्यासाठी कोणीतरी लिहून त्यांच्या नावावर त्यांना ट्विट करायला भाग पाडला असेल किंवा त्यांना ते ट्विट पाठवून सांगितलं असेल त्या अक्षय कुमार आणि सायना नेहवालला की तुम्ही हे ट्विट करा. कारण अशा पद्धतीचा जर दबाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. मग आम्ही
कोणाची चौकशी करायला सांगितली? की दबाव आणणाऱ्यांची करायला सांगितली, की ज्यांच्यावर दबाव आला त्यांची करायला सांगितली? आता एवढं पण शहाणपण या भाजपवाल्यांकडे राजू वाघमारेजी, तुमच्या म्हणण्यातून काही प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांकडे जाऊया. तुम्ही जर उद्या त्या ट्विटची चौकशी करत असाल, तुम्हाला समजा त्यात दबाव कोणी आणला याची जरी चौकशी करायची असेल, तर ज्यानं ट्विट केलं त्याची तर चौकशी करावी लागेल. मग सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांची चौकशी तर करावीच लागेल तुम्हाला, की तुम्हाला हे ट्विट कुणी दिलं, कशासाठी दिलं. मग तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनला बोलवणार की पोलीस त्यांच्या घरी पाठवणार? सगळ्यात पहिली गोष्ट की त्यांच्याकडे ह्या दोघांना घेऊन ज्या पद्धतीने आपण बोलताय, पण तुम्ही सायना नेहवाल आणि अक्षय कुमारच्या ट्विट बद्दल कोणीच बोलायला तयार नाही. भाजपचा नेता सुनील शेट्टींनी त्यांच्या उपाध्यक्षाला एक प्रश्न त्याच्याबद्दल बोलायला. राजू वाघमारे, एक प्रश्न त्या निमित्तानं पण विचारतो की नेमकं या ट्विटमध्ये कोणते असे शब्द किंवा कोणती अशी वाक्य तुम्हाला वाटतात की आक्षेपार्ह आहेत? टायमिंगचा मुद्दा तुम्ही काढलात, टायमिंग हे एकत्र ट्विट करण्याविषयी आहे का उद्देशाविषयी असं वाटतं, का भूमिकेविषयी मांडलेल्या? नाही, एक लक्षात घ्या, या ट्विट बद्दल नाहीये सांगितलेलं. आमचा आक्षेप काय आहे की अशा प्रकारचे ट्विट करायचा जो प्रपोगंडा आहे, जे भाजपचं काम राहिलेलं आहे की विरोधकांवर आणि त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांवर ज्या पद्धतीने ईडी सीबीआय याचा दबाव टाकून आपल्याला पाहिजे ते बोलायचं किंवा त्यांचा आवाज बंद करायचा, अशीच एखादी पद्धत या सेलिब्रिटीच्या बाबतीत करून त्यांच्याकडून. तुम्हाला असं म्हणायचं ईडी सीबीआयचा वापर करून हे ट्विट करून घेतले गेले? हा गंभीर आरोप करता तुम्ही? अशी शंका आहे ना आमची. त्याचा खुलासा तर व्हायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे ना एखाद्या गोष्टीचं. तुम्ही मला सांगा, तुमच्या चॅनलच्या बाहेर एखाद्याने फक्त एखादी पिशवी ठेवली. आता मला जर ती वाटली पिशवी ठेवताना ते संशयास्पद आहे, तुम्हाला एखाद्याला वाटलं नाही त्याने अशीच ठेवली असेल, पण मला वाटलं संशयास्पद आहे, तर तुम्ही काय सांगता? एखादी गोष्टी संशयास्पद आढळली तर पोलिसांना कळवा, हे आपण करतो की नाही? मग आता जर आम्हाला वाटलं की याच्यामध्ये या बिचाऱ्या लोकांवर, की जर हे आमचे भारताचे रत्न आहेत, हे सगळे सेलिब्रिटी आहेत, स्पोर्ट्समन आहेत, यांच्यावर जर कोणतरी असा दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय का? कारण तो जो प्रपोगंडाचा क्रोनॉलॉजी तुम्ही बघितली तर ती क्रोनॉलॉजी, कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला रिहानाच्या विरोधात एवढं सगळं बोलण्याची आता ती खलिफा कोण आहे? राजू वाघमारेजी संबंधच नाही. राजू वाघमारेजी, एक प्रश्न तुमच्याच बोलण्यातून एक उपप्रश्न असा आहे की व्हाईस वर्सा घ्या. मोदी सरकारच्या विरोधात सुद्धा काही सेलिब्रिटींनी आज ते भाजपने यादी सुद्धा दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 20 सेलिब्रिटी असे होते ज्या सेलिब्रिटींनी कॉपी पेस्ट केलेला आहे, मग त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाने हे करायला भाग पाडलं असा सुद्धा आरोप होतोय. त्यांची सुद्धा चौकशी होणार की सिलेक्टिव्ह होणार? नाही, माझं म्हणणं काय ते तुम्ही ऐकून घ्या. आमचं म्हणणं काय आहे की काँग्रेस विरुद्ध किंवा कोणाविरुद्ध बोलायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. हो, लोकशाहीमध्ये आहोत आपण असं बोलूच शकत नाही की आमच्या विरोधात बोलू नका आणि यांच्या विरोधात बोला. या मताचे आम्ही कधीच नाही आहोत. जर असं काय असेल तर त्या प्रत्येकाची चौकशी करा, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घुटला जातोय भाजपच्या काळात. पण उद्या भाजपच्या विरोधात जर कोणी ट्विट करायला लागलं आणि भाजप मंत्री जर म्हणायला लागले की यांची चौकशी करा, यांच्या मागे कोण आहे, तर काय होईल? तुम्ही आज तुमच्या बाजूने बघताय, पण त्याची व्हाईस वर्सा बघा, उलट बघा, ह्याच्यातून काय पायंडा पडेल? अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, सेलिब्रिटीना त्यांचं मत नाही. हे तुम्ही काहीच बोलू नका. एक तुम्ही मला सांगा की मी उद्या सेलिब्रिटी आहे, मला कोणी विचारलं की बाबा तुम्हाला कोणाचा दबाव होता का, आणि मला नसेल दबाव, तर मी सांगेल बाबा मला कोणाचा दबाव नव्हता, हे माझं मत आहे, प्रश्न मिटला. याचा एवढा बागुलबुवा करायचं कारण काय? कोण करतंय बागुलबुवा? हा ठीक आहे, विश्वास पाठकजी तुम्हाला पटतंय? आम्ही करत नाही, ऐकून घ्या. बघा, ज्या प्रकारे काँग्रेसने कंप्लेंट केली, ज्या प्रकारे गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, काम केलंय त्यांची चौकशी करा ना. वाघमारेजी तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे उलट घ्या. आज तुमचं इथं सरकार आहे म्हणून तुम्ही चौकशी करा म्हणताय त्यांची.
पण केंद्रात त्यांचं सरकार आहे. केंद्रातल्या सरकारच्या विरोधात जर एखाद्या सेलिब्रिटीनी जर आरोप केला, उद्या ट्विट केलं गेलं आणि त्या केंद्रातल्या सरकारनं जर सांगितलं की खरंच याने ट्विट स्वतः केलं की त्याला कुणी करायला लावलं, ह्याच न्यायानं जर सगळ्या चौकशा व्हायला लागल्या, तर त्या सामान्य व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी मत व्यक्तच करायचं नाही. तुमचं सरकार असेल तर तुम्ही चौकशी करणार, भाजपचं असेल तर भाजपनं करणार. मला बोलू द्या जरा. ठीक आहे, विश्वासजी बोला. ऐका, सामान्य कशाला, नाही बघा कसं आहे ना, जर केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोरी, तर त्या पत्रकारांवर बौद्धिक दिवाळखोरी आणि रडीचा डाव म्हणजे महाविकास आघाडी सरकार. आता यांचे प्रवक्ते देखील त्याच लाईनीवर बोलतात आहे. हे काय लता दीदी आणि सचिन तेंडुलकर यांच्याकडे ईडी आणि सीबीआय सारखी चौकशी होऊ शकते असं अपेक्षित करतात आहे. अहो, भारतरत्न आपल्या देशांचे असतात. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न बरं झालं 2013 मध्ये तुमच्या काळातच दिलं. आता तुमचं काय आमचं काय नाही, मात्र भारतरत्न असतात. सगळी चौकशी केल्यानंतर त्या कॅलिबरच्या लोकांना भारतरत्न दिलं जातं. हे कोणी चिदंबरम नसतात, हे कलमाडी नसतात, छगन भुजबळ नसतात. हे एक लक्षात घ्या. दुसरं, सोशल मीडियामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की जो काही ट्रेंडिंग हॅशटॅग असतो त्या हॅशटॅगवर हे लोक राईड होत असतात. त्याच्यामध्ये कोणी अगेन्स्ट नसतात, कोणी इन फेवर मध्ये असतात. कधी कधी शब्द देखील सारखे असू शकतात. रिट्विट करतो म्हणजे काय, आपण अख्खच्या अख्खं ट्विट रिट्विट करतो म्हणजे काय, बरोबर, आपण ओनअप करतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे कोणतं लंगडं समर्थन करतं राजू वाघमारे तुम्ही? मला आता सेलिब्रिटीनं ह्या चर्चेमध्ये आणायचंय. आता आपल्या सोबत मीरा जोशी अभिनेत्री जोडले गेलेले आहेत. मीराजी, मुळात आता सेलिब्रिटींच्या ट्विटवरून जो सगळा गदारोळ देशभरात सुरू आहे, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? सेलिब्रिटीला सुद्धा एक मत असतं, ते मत मांडणं सुद्धा आज अवघड होऊन बसलेलं आहे का? आणि दुसरं म्हणजे तुमच्यावर अशा प्रकारचा राज्य सरकारचा असो, केंद्राचा असो, कुणाचाही असो, कुठल्या यांचा काही दबाव असतो का? फ्रँकली स्पीकिंग, मी ट्विटरवर नाहीये खरं तर, पण जनरल सोशल मीडियाबद्दल बोलायचं समजा झालं तर फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांनाच आहे. तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांना आहे. त्यामुळे मला जर काही पर्सनली वाटत असेल तर मी ट्विट ते करू शकते नक्कीच. आणि राहिली गोष्ट सगळ्यांनी एकत्र जे ट्विट केलंय, तर बऱ्याच वेळा असंही होतं की PR एजन्सीज बऱ्याच वेळा एकाच असं, म्हणजे सपोज 2 सेलिब्रिटीज असतील, त्यांची कदाचित एकच PR एजन्सी असेल. कदाचित PR एजन्सीकडनं सुद्धा काही मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं ट्विट करण्याबद्दल किंवा रिपोस्ट करण्याबद्दल, एखादी पोस्ट असेल किंवा काहीही असेल. तर त्यामुळे कदाचित साम्य कधी कधी आढळून येऊ शकतं. पण कोणी दबाव आणला असं होऊ शकत नाही, कारण जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी ते सोशल मीडियावर टाकणार नाही. त्यामुळे जबरदस्ती करायचा प्रश्नच नाहीये. जर मला वाटत असेल तरच मी मीडियावर पोस्ट करेन. मीरा, ऑफिशियल हँडल्सवर, सोशल मीडिया हँडल्सवर ज्या वेळेला आपण एखादी अशी पोस्ट किंवा एखादा फोटो काही करतो, एखादी पोस्ट टेक्स्ट स्वरूपात असेल, इमेज स्वरूपात असेल, व्हिडिओ असेल, व्हॉटएव्हर, एखादा हॅशटॅग ट्रेंड होत असेल, त्या दृष्टीनं जर आपण पोस्ट केली असेल तर PR एजन्सीचा भाग वगळून आपली स्वतःची अशी भूमिका मांडणं हा उद्देश असू शकतो का नाही? आणि तसा उद्देश जर असेल तर त्यामागे काही दबाव असण्याची कारणं वाटतात? मला तरी पर्सनली नाही वाटत. म्हणजे मी माझं जे सोशल मीडिया हँडल करते मी स्वतः करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्या दबावाखाली आजपर्यंत मी कधीही ट्विट केलेलं नाही किंवा कधीही कोणी काही पोस्ट केलेलं नाही. सो आणि कोणी भलेही दबाव आणला तरी सुद्धा मला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाहीच ना. ठीक आहे, त्यामुळे आपण सहमत असल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे, मला याच्यामध्ये या चर्चेमध्ये सोशल मीडिया एक्सपर्ट येतो. वाघमारेजी, मी येतो तुमच्याकडे. तुमचं पूर्ण म्हणणं आपण ऐकूया, पण त्याच्या आधी तुम्ही विचारताय वेगळ्या पद्धतीने, घडलंय वेगळ्या पद्धतीने. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे, त्याचे उत्तर घेऊ तुमच्याकडून. मी त्याच्याबद्दलचं सुद्धा स्पष्टीकरण घेतो. सोशल मीडिया एक्सपर्ट अतुल कहाते आता आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेत. अतुलजी, खरं तर आज सेलिब्रिटींची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्या ट्विटची, त्यांच्या भाषेत त्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ट्विटची जर आज चौकशी करायची ठरली तर स्वाभाविकपणे सेलिब्रिटींची सुद्धा चौकशी करावी लागेल का? आणि ही चौकशी कशा पद्धतीने करावी लागेल, कशी होईल असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये या ज्या सगळ्या ट्विट्स केलेल्या आहेत तर या लोकांनी स्वतःच्या अकाउंटवरनं केलेल्या जरी असल्या तरी त्यांनी स्वतः केलेल्या आहेत, त्यांच्या मॅनेजर्सनी केलेल्या आहेत, ते ट्विटर अकाउंट सांभाळणाऱ्या लोकांनी केलेल्या आहेत. हे यामध्ये आधी बघावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी खरोखरच एखादी स्क्रिप्ट कुठून आलेली होती का आणि
त्या स्क्रिप्टनुसार मजकुरात अगदी बारीक फेरफार करून ती ट्विट पाठवली गेली का हे बघावं लागेल. बरेचदा आपण ट्विटरवर असं बघतो की सगळ्याच राजकीय पक्षांच्या, म्हणजे हे काही एका ठराविक पक्षाचं नाही आहे, त्यांच्या ज्या IT सेल्स असतात तर तिथून कुठून तरी वरून त्यांना एक प्रकारची स्क्रिप्ट येते, मजकूर येतो आणि तो मजकूर हजारो लाखो हँडल्सवरून एकाच वेळेला पोस्ट केला जातो आणि ते जो मजकूर असतो त्याच्यातनं ती ट्वीट जी असते तर ती ट्रेंडिंग व्हायला लागते आणि तोच देशामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या क्षणी, असा एक समज निर्माण होतो. तसं या सेलिब्रिटीच्या बाबतीत झालेलं आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की इथे पक्षीय दृष्टीनं त्याच्याकडे बघणं थोडंसं टाळलं पाहिजे. याचं कारण असं की सध्या अर्थातच जरी दोन पक्षांमधला हा वादाचा मुद्दा असला तरी एक गोष्ट इथे मला निश्चित सांगावीशी वाटते ती अशी की इतर देशांमधले जर का आपण सेलिब्रिटीज बघितले, बहुतेक इतर देशांमधले, तर ते आपली मतं जी असतात तर ती अतिशय निर्भीडपणे आणि स्वतंत्रपणे मांडू शकतात आणि ती वेगवेगळ्या विषयांवरही असू शकतात. पण भारतामध्ये आपण सातत्याने बघतो की जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये आहे त्या पक्षाच्या अनुषंगाने मतं मांडणं हे बरेचदा या सेलिब्रिटीजना करावं लागतं. हा मुद्दा दुर्लक्षणीय नाही आहे आणि त्याची चौकशी व्हावी न व्हावी हा राजकारणाचा भाग झाला. पण हे आपण मान्य केलं पाहिजे की काही गोष्टी आपण अनुल्लेखाने मारून पुढे जाऊ शकलो असतो, पण त्याचा मला असं वाटतं की खूप मोठा बागुलबुवा निर्माण करण्यात आलेला आहे. बरं, ठीक आहे. मला हाच मुद्दा घेऊन जायचं आहे राजू वाघमारे यांच्याकडे की आता अशा प्रकारची जर चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला असेल तर अशाच प्रकारे विरोधातली मतं सुद्धा व्यक्त केली गेली ट्विटरच्या माध्यमातून, त्या काळामध्ये ट्रेंडिंग झाली आणि त्याच्यात सुद्धा एकसारखाच कंटेंट विरोधी बाजूने सुद्धा होता, अनेक सेलिब्रिटी त्याच्यामध्ये होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूनी हे सगळं जर झालं असेल तर दोन्ही बाजूनी झालंय का, आणि जर दोन्ही बाजूनी झालं असेल तर मग दोन्ही बाजूची चौकशी होणार आहे की सिलेक्टिव्ह चौकशी होणार आहे, की मग राज्य सरकार त्यांच्या विरोधातल्यांची चौकशी करणार आहे आणि केंद्र सरकार त्यांच्या विरोधातली करणार आहे, याच्याबद्दल सुद्धा बोलायला हवं. कारण या वॉरमध्ये सेलिब्रिटी तरी सध्या अडकलेले दिसतात. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय की सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात एकच गदारोळ उठलेला आहे. महाराष्ट्रात याचे पडसाद तीव्र उमटत आहेत. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आज काँग्रेसच्या मागणीच्या नंतर त्या ट्विटची, म्हणजे ज्या सेलिब्रिटींनी ट्विट केले त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचमुळे आता भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची सुद्धा चौकशी होणार का हा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्याच अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारेजी, ब्रेकच्या पूर्वी सुद्धा मी तुम्हाला तेच विचारलं, आता पुन्हा त्याच मुद्द्यावर मला तुम्हाला विचारायचं आहे की आरोप असा केला जातोय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की समान कंटेंट होता एका बाजूला म्हणून आम्ही त्याची चौकशी करतोय की हे दबावातून झालं नाही ना, पण त्याला प्रत्युत्तर सुद्धा असंच दिलं जात आहे की काँग्रेसच्या बाजूने, म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असणारे, तुम्हाला पूरक असणारी भूमिका मांडणारी जी काही ट्विट्स आली ती ट्विट सुद्धा एक सारखी होती, शब्द ना शब्द सारखा होता. मग त्या ट्विटची सुद्धा चौकशी केली जाणार आहे का, की केवळ सिलेक्टिव्ह चौकशी होईल? काय झालंय माहितीये का की तुमचा पण गैरसमज झालेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही चर्चा हँडल करताय. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की प्रश्न हा ट्विटचा नाहीये. प्रश्न कोणता आहे? ट्विट बद्दल कंटेंटचा पण नाहीये. प्रश्न कोणता आहे की याची क्रोनॉलॉजी लक्षात घ्या की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने रियाना सारख्या एका म्हणजे म्हणतात ना की ज्यांचं काही महत्वच नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर, ज्याचं महत्व तिच्या देशामध्ये तेवढं नाही आहे, अशा एका व्यक्तीचं ट्विट घ्यायचं, त्याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर कट शिजतोय अशी मतं व्यक्त करायची आणि त्याच क्षणी आपल्या देशातील स्पोर्ट्समन आणि स्टार्सना, सेलिब्रिटींना ट्विट त्यांचे त्याच वेळी व्हायचे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की भारतरत्न तर सोडा,
आपले त्यांच्यापेक्षा जे दुसरे खेळाडू आहेत किंवा बॉलिवूड स्टार आहेत याच्यातल्या एकानी पण या रियानाच्या ट्विटला उत्तर दिलं नसतं. एवढं त्या रियानाचं महत्व अजिबात नाहीये. मग अशा रियानाला एवढं मोठं करून पण रिहानाच्या समर्थनार्थ सुद्धा अनेक ट्विट केले गेले आपल्याच भारतातल्या सेलिब्रिटींकडून. मला बोलू द्या ना, मला जरा आता 2 मिनिटं बोलू द्या ना. की रियानाच्या समर्थनार्थ ज्यांनी केले ते आता झालं, हा सगळं प्रकरण झाल्यानंतर. पण ज्यावेळी रियानाच्या विरोधात भारतासारखी महासत्ता उतरते, कोण आहे ती रियाना, काय तिचं महत्व आहे, मग हे जे होतं आणि त्याच वेळी सगळ्या स्पोर्ट्समन आणि सेलिब्रिटींना ट्विट करायला भाग पाडलं जातं, हा कुठेतरी प्रोपगंडाचा भाग वाटतो. याच्यामध्ये कुठेतरी दबाव वाटतो. नाहीतर आपल्या लोकांनी त्या रियानाला स्वतःहून पण ट्विट केलं नसतं. हे प्रकरण वाढवण्याचं प्रपोगंडा वाटतो असं डॉक्टर राजू वाघमारे म्हणतायत. काही दबाव असू शकतो असा एक प्रकारचा संशय काँग्रेसनं व्यक्त केलेलाच आहे. मात्र या महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला प्रतिक्रिया आता जाणून घ्यायची. आपल्या सोबत खासदार नवनीत राणा देखील आहेत सध्या. राजू वाघमारे, मी येतो आपल्याकडे थोड्या वेळाने, मला थोडासा वेळ द्या. मी जरा एक प्रतिक्रिया नवनीत राणांची घेतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. नवनीत राणाजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. या महत्वाच्या मुद्द्यावर सध्या गदारोळ सुरू आहे. चौकशी या सेलिब्रिटीजच्या ट्विट्सची होईल असे एक प्रकारचे आदेश दिले गेलेले आहेत राज्याच्या गृहमंत्र्यांकडून आणि या सगळ्याच मुद्द्यावरनं सध्या गदारोळ माजताना दिसतोय. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. मध्ये चालली आहे. मला एक गोष्ट सांगा, लता मंगेशकर जी ज्यांना भारत रत्न या देशाने सन्मानाने दिलेला आहे, सचिन तेंडुलकर ज्यांना पद्मभूषण दिलेला आहे, त्या दोन्ही व्यक्तींना तुम्ही म्हणता त्यांची चौकशी लावणार आहे. म्हणजे आपण संविधानाने दिलेला जे अधिकार आम्हाला आहे की आम्ही आमचे मत कोणतेही प्रकार कुठेही मांडू शकतो, त्या हक्काला, त्या संविधानाचा जर हत्या म्हणत असेल तर ते आमच्या महाराष्ट्रामध्ये या बिघाडी सरकारमध्ये होत आहे. मला एक गोष्टी सांगा, लता मंगेशकर ज्यांच्या पॉलिटिकल काही घेणं देणं नाही, ते समाजाला आणि या देशाचे गर्वासाठी त्यांनी एवढे वर्ष दिलेलं आहे. त्याच्या सोबत जे सचिन तेंडुलकर बद्दल जे म्हणत आहे, सचिन तेंडुलकरचे वर कोणाचाही दबाव चालत नाही असा माझा विश्वास आहे आणि कोणीही काही दबावामध्ये येऊ शकत. जर आमच्या देशामध्ये जर काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर आमचा देश एवढा मजबूत आहे की आम्ही त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आमची मानसिकता आणि आमचेच लोक आहेत, आमचे शेतकरी, आमचीच प्रॉब्लेम आहे, आम्ही सॉल्व्ह करू. बाहेरचे कोणत्याही व्यक्तीला एंटरटेन करण्याची आमच्या देशामध्ये काही गरज नाही. आणि ज्या लोकांना भारतरत्न भेटला असे लता मंगेशकर ताईंना सन्मानाने, स्वाभिमानाने आम्ही नावाने आदरपूर्ण बोलवतो, त्या व्यक्तींवर तुम्ही चौकशी लावायची आहे. ड्रग्सवर चौकशी लावायची आहे. मुलींवर तिथे अत्याचार होतात त्यांच्यावर तुम्ही चौकशी लावा. घरगुती प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही चौकशी लावा. किती पट अनवॉन्टेड दारूची दुकानं चालतात त्याच्यावर तुम्ही चौकशी लावा. आपण चौकशी लावून राहिले कोणावर जे देशाला काही ना काही दिलेलं आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट मधला एक देव मानलेला व्यक्ती, जे देशामध्ये देशाला नाव देण्यासाठी योगदान त्यांचं आहे, त्यांच्यावर तुम्ही चौकशी लावणार आहे. अरे चौकशी लावायचं आहे तर या बिघाडी सरकारनी चौकशी त्या माणसावर लावली पाहिजे ज्यांचे काही गुन्हा आहे. मी सुद्धा म्हणते की बाहेरच्या लोकांना आमच्या देशमध्ये एंटरटेनमेंट आम्ही करूच नाही. बाहेरच्या लोकांना ज्यांना शेतकऱ्यांबद्दल माहिती नाही, कोणत्या राज्यामध्ये प्रॉब्लेम चालला आहे, कोणते राज्यामध्ये प्रॉब्लेम चाललेला आहे, कोणत्या मुद्द्यावर हे प्रॉब्लेम चाललेला आहे, त्याची जाण नसताना आमच्या देशावर कोणी बोललेला आम्ही त्यांना डायजेस्ट करणार नाही. आणि राहिली गोष्ट लता मंगेशकर जीची, आदरणीय सचिन तेंडुलकर जीची, जे एक यंग लोकांसाठी आयडल आहे आमच्या देशामध्ये, त्याच्यावर तुम्ही चौकशी लावता. ही बिघाडी सरकारनी एवढा विश्वास आपले स्वतःवर केला पाहिजे आणि जिथे प्रॉब्लेम्स आहे त्या विषयावर चौकशी लावण्याची गरज आहे. तिथे तुम्ही साथ देता आणि जे लोक समाजासाठी. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ही जी चौकशी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे, त्यांच्या हेतूवर कुठल्याही प्रकारे शंका घेतली जाऊ शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद नवनीतजी, तुम्ही ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.
पण आता या चौकशीच्या निमित्तानं जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावरची एक चर्चा जी आहे ती अशी सुरू होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी अनेक मुद्दे आपण बघितले की ज्या मुद्द्यांवर अनेक प्रश्न उपस्थित आता केले गेलेले आहेत. ऑलरेडी बऱ्याच प्रश्नांवर मुद्दे उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र वेळ थोडासा आपल्याकडे कमी असल्या कारणामुळे थोडक्यात या संदर्भातली उत्तर अपेक्षित आहेत. अतुल कहातेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता या सेलिब्रिटींच्या ट्विटची राज्य सरकार चौकशी करू पाहतेच. उद्या समजा त्याची चौकशी होईल आणि जर अशा प्रकारची चौकशी प्रत्येक सरकारनं जर ठरवलं की एखाद्या सेलिब्रिटीने केलेल्या ट्विटच्या मागे काही अजेंडा आहे की नाही हे तपासण्यासाठी जर उद्या चौकशीचा ससेमिरा लावला गेला तर याच्यातून सरकारी सेन्सॉरशिप निर्माण होऊ शकते का? आणि चौकशीची भीती दाखवून त्या सेलिब्रिटीचं तोंड गप्प केलं जाऊ शकतं का? अशी भीती सुद्धा व्यक्त होतीये. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की अशा प्रकारची भीती मुळात व्यक्त व्हायचं कारण असं की या सेलिब्रिटीचेच जवळपास 2 स्पष्ट तट किंवा गट पडलेले दिसतात आणि एक साधारण सरकार धार्जिणा आणि दुसरा सरकार विरोधी असा त्याच्यामध्ये सूर दिसतो. आणि सातत्याने आपण बघत असाल तर हे 2 गट त्या प्रकारची मतं ही व्यक्त करत असतात. तर त्यामुळे या चौकशा मला असं वाटतं की या फक्त राजकीय चर्चांपुरता मर्यादित राहतील, त्या प्रत्यक्षात होणार नाहीत. आणि जसं सरकार बदलेल तसं तो उलट प्रकारचा ती प्रतिक्रिया उमटेल की आता यांची चौकशी करायला हवी. पण प्रत्यक्षात मला असं वाटतं की या चौकशा वगैरे काही होणार नाहीत. आणि एकच पुन्हा मला या निमित्ताने असं सांगावं असं वाटतं की सगळ्या सेलिब्रिटीजचे खूप फॉलोअर्स असतात, त्यांना मानणारे लोक असतात. तर त्यांनी खरोखर आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून या सगळ्या माध्यमांचा वापर केला पाहिजे. केवळ आपल्याला कोणीतरी वापरतंय किंवा आपण अमुक ट्विट केल्याने आपल्याला काहीतरी फायदा मिळणार आहे किंवा आपण कोणाला दुखावणार नाही आहोत एवढंच लक्षात घेऊन जर काही सेलिब्रिटीज हे करत असतील तर खरोखर हे खूप दुर्दैवी आहे. कारण त्यांनी हे जे स्थान कमवलेलं आहे हे त्यांच्या कर्तृत्वावर कमवलेलं आहे. लोक त्यांना खूप मानतात, त्यांच्या क्षेत्रात ते खूप मोठे आहेत. पण हे सगळं त्यांचं महात्म्य जे आहे तर ते अशा छोट्या गोष्टी करून गमावून बसतात. हे मला या सगळ्यामध्ये दुर्दैवी वाटतं. नक्कीच, आणि याचा विचार सुद्धा सेलिब्रिटी करतील अशी आशा करूया. पण त्याचबरोबर या सेलिब्रिटींचा आवाज दाबण्यासाठी उद्या चौकशांच्या हत्यार म्हणून वापर केला जाणार नाही ना, अशी शंका सुद्धा उपस्थित केली जाते. आणि ते होऊ नये, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते कुठल्याही सरकारच्या विरोधातला आवाज सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो लोकशाहीमध्ये. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही मुद्द्यांची चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि वेळ आपल्याकडे कमी आहे चर्चेसाठी, त्यामुळे थेट विश्वास पाठक यांच्याकडे सुरुवातीला मी जाणार आहे. त्यानंतर डॉक्टर राजू वाघमारे यांना बोलायला वेळ आपल्याला देता येणार आहे. पण अगदी थोडक्यात विश्वास पाठकजी, काय नेमकं वाटतं, प्रपोगांडा हा या ट्विट्सच्या माध्यमातून होतोय का? आणि जर तसं होत असेल तर एक सरकारी सेन्सॉरशिप यावरनं डेव्हलप होऊ शकते असं वाटत नाही का? आणि हे जर थांबायला हवं असं वाटत असेल तर नेमकं काय करायला हवं? नाही, हे तर काँग्रेस काय या बाबतीमध्ये आपलं गोल पोस्ट चेंज करताय. मग ते अनिल देशमुख असो, सचिन सावंत असो आणि आमचे मित्र राजू वाघमारे असो, त्यांना नक्की काय म्हणायचं त्यांना कळतच नाही. मुळामध्ये जे काही कंटेंट्स आहेत त्या कंटेंट्सला यांचं समर्थन आहे की नाही हा प्रश्न आहे. मला सांगा की राष्ट्र हिताच्या दृष्टीने प्रत्येकाची आयडिओलॉजी सेम असू शकत नाही का? किंबहुना असायला पाहिजे. मग विरोध कशाला करतात आहे? दुसरं ते म्हणतात आहे की रिहानाच्या याच्यावर तुम्ही सरकारी काही आमच्या मंत्र्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतले. सोशल मीडियाचे नियम वेगळे राहतात. व्हाईट हाऊस मधून आलेलं एखादा पत्र असेल तर त्याला पत्राने उत्तर दिलं जातं. सोशल मीडियाचे नियम वेगळे असतात. जो रूटने जर 200 धावा काढल्या तर त्याचे एखादा मंत्री अभिनंदन करू शकतो. सोशल मीडियाचे नियम वेगळे असतात. प्रश्न असा आहे की जर मी देखील सचिन तेंडुलकरचं आणि लता मंगेशकरचं ट्विट रिट्विट केलं असेल तर माझी तुम्ही चौकशी करणार का? तर मला असं वाटतं की दिवाळखोरी निघालेले सरकार आहे
आणि ट्विटर सारखी कंपनी यांची कंप्लेंट अशी मला वाटतं केरळच्या टोपरीत टाकून द्यायची, कारण मुळामध्ये काही बेसलेस आणि दिवाळखोरी गेलेलंच असं सरकार आहे. बिलकुल बिलकुल. डॉक्टर राजू वाघमारे, थोडक्यात. सगळ्यात पहिला मुद्दा असा की रिहाना सारख्या क्षुल्लक किंमत नसलेल्या व्यक्तीला भारतासारख्या महासत्ताच्या जे सरकार, मोदी सरकार बसलंय आणि जे त्यांचं परराष्ट्र खातं आहे आणि सगळे मंत्री आहेत, यांनी तिला पहिल्यांदा एवढं महत्व का दिलं? देशाची लोकशाही 70 वर्ष झालेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. आपला देश एवढा कमकुवत आहे का की एखाद्या बाहेरच्या फडतूस माणसाने जर ट्विट केलं तर त्याच्यामुळे आपलं लोकशाही धोक्यात येणार आहे का? तर नाही. आणि आम्ही जो खुलासा मागितलेला आहे तो या टायमिंगवर मागवलेला आहे. एखाद्या सेलिब्रिटीनी अशा पद्धतीने सिंगल जर काही ट्विट केलं, काही मत व्यक्त केलं, कोणाबद्दलही व्यक्त केलं, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ज्या पद्धतीने हे टायमिंग नुसार करण्यात आलं त्या पद्धतीबद्दल आक्षेप आहे की ती पद्धत तिकडे दबाव वापरला गेला. पण राजू वाघमारेजी, त्यांनी डिनाय नाही केलं त्या ट्विटला. आता बरेच दिवस झाले. त्यांच्यावर जर दबाव असेल किंवा त्यांना करायला लावला असेल, दुसरं कोणी मॅनेजरनं केलं असेल किंवा काही असेल, अनेक शक्यता तुम्ही बोलून दाखवताय. पण आता इतके दिवस झाले, इतका सगळा वादंग झाला, आता तर तुम्ही चौकशी लावलेली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. याचा अर्थ ते त्यांनी केलं असं नाही का होत? बरोबर आहे की नाही? पण जर ते ठाम असतील तर त्याच्याबद्दल वादच नाही ना. आम्ही कुठे म्हणतोय की त्यांच्यावर विश्वास नाही. आमचा त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही. ते आमचे पण दैवत आहे. आम्हाला त्यांचा प्रश्न नाही. आम्हाला प्रश्न आहे की त्यांच्यावर दबाव कोणी टाकला का त्याच्याकडे बघा. तुम्ही सेलिब्रिटीकडे बघू नका. सेलिब्रिटीचा काही प्रॉब्लेम नाहीये. सायना नेहवालचा काही प्रॉब्लेम नाही, सचिन तेंडुलकरांचा प्रॉब्लेम नाही, लता दीदींचा प्रॉब्लेम नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांच्यावर दबाव कोण आणतंय का याची तर चौकशी करा. तेवढं तर करू शकतो. पण राजू वाघमारेजी, एकदा एका साध्या सोप्या प्रश्नाचा एकदा सांगा ना, त्या ट्विट मधली कुठली गोष्ट तुम्हाला खटकली? तुम्हाला अशी कुठला शब्द होता जो तुम्हाला वाटला की नाही, ही गोष्ट जी आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आहे? एक शब्द त्या ट्विट मधला ज्यावर तुमचा आक्षेप आहे. तुम्हाला तुमचं ज्ञान मला वाटतं तोकडं पडतंय. मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय की त्यांनी जे लिहिलं त्या कंटेंटचा काही प्रश्न नाही. ज्या पद्धतीने कंटेंट लिहून घेण्यात आले, 2-2 ट्विट सेम आले, 10 ट्विट मध्ये अमिकेबल हा शब्द वापरण्यात आला, त्याचा सारांश त्याच्यात तसाच लिहिण्यात आला. त्या पद्धतीच्या लिहिण्याला, त्या स्क्रिप्टला, त्याच्या कंटेंटच्या अर्थाला आमचा आक्षेप नाही आहे. आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने ते लिहून घेतलंय ते दबाव टाकून त्यांच्याकडून करून घेतलंय का, त्या पद्धतीला आक्षेप आहे. तुम्ही वेळगाव पेडगावला जाणार असाल आणि प्रत्येक वेळी त्या कंटेंटचा प्रश्नच येत नाही. कंटेंटचा प्रश्न नाहीये, प्रश्न सेलिब्रिटीचा पण नाहीये. प्रश्न आहे की त्या वेळेला ज्या पद्धतीने मोदी सरकारने रिहाना सारख्या क्षुल्लक व्यक्तीच्या ट्विटला एवढं महत्व दिलं, शेतकऱ्यांचं आंदोलन बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे परकीय शक्तीचा हात आहे, हे सगळं तयार केलं. आपल्या सेलिब्रिटींना दबाव टाकून ते बोलण्यास भाग पाडलं का याची चौकशी करा. आम्ही त्याची मागणी करतोय. तर तुम्ही वेळगाव पेडगावला जाऊन सेलिब्रिटीची चौकशी, भारतरत्नाची चौकशी कोणी सांगितलं? आम्हाला त्यांच्याबद्दल आदर नाही का? अहो, भारतरत्न सचिन तेंडुलकरला त्यांच्या ट्विटची चौकशी करायची आहे. ते जर प्रोपोगंडाचे बळी ठरले त्याची तुम्हाला चौकशी करायची असेल तर त्या सेलिब्रिटीनी केलेलं ट्विट आहे त्यांची चौकशी करावी लागेल ना. अहो, पण तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? तुम्हाला तुमच्यावर दबाव तुमच्या चॅनलचा आहे की नाही याची चौकशी कशी करणार माननीय अँकर साहेब? माझी चौकशी करावी लागेल तुम्हाला विचारावं लागेल किंवा मग सांगा ना तुम्ही की आम्ही त्यांची चौकशी करू. तुम्ही कुठल्या प्रोपोगंडाला बळी पडलो का नाही हे सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांना आम्ही जाऊन विचारू, आम्ही त्यांची चौकशी करू. सरळ सांगा ना. मग मला एक सांगा, तुम्ही ताकाला जाऊन भांडण का लपवताय? मग अहो, कोण लपवतोय? आम्ही तर कंप्लेंट केली, ओपनली सांगतोय. पण मग सेलिब्रिटीची चौकशी होणार नाही किंवा करणार नाही असं का म्हणताय राजू वाघमारे? पण मला एक आमच्याविषयी जर आक्षेप असेल तर अँकरची चौकशी केली जाईल ना. तसाच अर्थ निघेल ना त्याचा. प्रश्न विचारताय, पण तुम्ही एक तरी प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलात का की भारत सरकारला गरज होती का अशा पद्धतीने रिहाना सारख्या
एका फडतूस व्यक्तीच्या ट्विटला महत्व देण्याची? हा नाही, प्रश्न पण एका सुरुवातीला तरी महत्व तर विचारला विरोधकांनीच दिलं ना. तो आणखी खोलात जावं लागेल. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही एकदा तरी विचारला का? तुम्ही ठीक सांगा आहे. ना, नाही, तुम्ही तोच एकदा तरी प्रश्न विचारला तुम्हाला का? पण असा येऊ शकतो की या बाहेरच्या सेलिब्रिटींना विरोधकांनी एवढं महत्व द्यायची काय गरज होती आणि इतकं सगळं वातावरण तापवायची काय गरज होती? ठीक आहे, सरकारने दिलं. नाही, वेगळ्या चर्चेचा ठीक आहे. आपण ठीक आहे, तुम्ही केलेल्या या मागणीतून खरंच चौकशी झाल्यानंतर काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. तुमचा आक्षेप असा आहे की खरंच या सेलिब्रिटींवर कुणाचा दबाव होता का, या दबावातून प्रोपोगंडाचे ते बळी ठरले का, हे तुम्हाला चौकशीच्या माध्यमातून शोधायचंय. पण त्याच्यासाठी या सेलिब्रिटींची चौकशी मात्र करावी लागणार आहे, हे तुम्ही मान्य करत नाहीयेत. पण आशा करूया की या चौकशीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे या सेलिब्रिटींवर चौकशीचा ससेमिरा लावून त्यांचं मत इथून पुढे मांडायचं नाही, मांडू द्यायचं नाही, अशा प्रकारचा पायंडा पडू नये ही अपेक्षा मात्र निश्चितपणे या निमित्तानं वर्तवली जाते. पण पुढच्या काळात हे ट्विट मात्र गाजत राहणार आहेत. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली मतं मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त